सारख्या संस्थांच्या कचाट्यातून वाचण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्याची चर्चा गेल्या 10 वर्षांपासून महाराष्ट्रात आहे। काही नेत्यांनी त्याची अप्रत्यक्ष कबुली दिली तर काहींनी खासगीत हे मान्य केलंय। इंदापूर मधील पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी तर भाजपात आल्यावर आपल्याला शांत झोप लागते असं सांगून चौकशीच्या कचाट्यातून सुटका झाल्याबद्दल समाधानही व्यक्त केलं होतं। भाजपात प्रवेश केल्यानंतर चौकशीला ब्रेक कसा लागतो हेही आता जनतेपासून लपून राहिलेलं नाही। मात्र आता विधानसभेच्या तोंडावर हा मुद्दा पुन्हा चर्चेत येण्यास कारणीभूत ठरले आहे ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांचं एक पुस्तक। राष्ट्रवादीचे नेते ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळांनी ईडी पासून सुटका मिळावी म्हणून आपण भाजपशी हात मिळवणी केल्याची कबुली दिल्याचा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे। अजून काय काय गुपित लपली आहेत राजदीप यांच्या पुस्तकात जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी आपल्या 2024 द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया या पुस्तकात महाराष्ट्रासह देशभरातील अनेक वादग्रस्त राजकीय घडामोडींचं लेखन केलंय। मात्र महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या पुस्तकातील हमारे साथ ईडी है या शीर्षकाचं एक प्रकरण खूपच गाजतंय। या प्रकरणात लेखक असा दावा करतात की छगन भुजबळांनी मला सांगितलं होतं की भाजप बरोबर सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद सर्वांना झाला, कारण अर्थातच ईडी पासून सुटका माझ्यासाठी तर ईडी पासून सुटका म्हणजेच एक प्रकारे पुनर्जन्मच होता। मी ओबीसी असल्यानं केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या होत्या। उच्च जातीचा असतो तर मला असं वागवलं नसतं। 2-2.5 वर्ष तुरुंगात राहूनही ईडीची पुन्हा नोटीस आली। वयाच्या 75 किती वेळा चौकशांना सामोरं जायचं, यापूर्वी मला एक अटकही झाली होती। आता पुन्हा ते नको म्हणून भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला। अजित पवार, सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, नवाब मलिक यांची ईडी चौकशी झाली होती। मी अनिल देशमुख व मलिकांना अटक झाली। सुनेत्रा यांच्या अटकेच्या शक्यतेनं अजितदादांना घाम फुटला होता, त्यामुळेच आम्ही भाजप सोबत जाण्याचं ठरवलं। पण शरद पवार तयार नव्हते, त्यामुळे आम्ही अजित पवारांच्या नेतृत्वात गेलो असं भुजबळांनी कबूल केल्याचं पुस्तकात नमूद केलं आहे। भुजबळांनी मात्र या दाव्यांचं खंडन करून या बातम्या खोट्या असल्याचा दावा केला आहे। महाराष्ट्र सदन प्रकरणी उद्धव ठाकरे यांचं सरकार असतानाच मला क्लीन चिट मिळाली होती। आम्ही काही जेलमध्ये जाण्याच्या भीतीनं सरकारमध्ये गेलो नाही तर विकासासाठी महायुती सोबत गेलोय। मी हे पुस्तक स्वतः वाचणार असून माझ्या वकिलांना देखील देणार आहे। निवडणुकीनंतर यावर काय कारवाई करता येईल ते बघून कारवाई करणार आहे असं भुजबळांनी म्हटलं आहे। लेखक राजदीप सरदेसाई मात्र आपल्या दाव्यावर ठाम आहेत। ते म्हणतात, मी लिहिलेलं पुस्तक लोकांनी जरूर वाचावं। पुस्तकात पूर्ण महाराष्ट्रात या कालखंडात काय घटनाक्रम होता त्याचं स्पष्टीकरण आहे। जनतेनं हे पुस्तक वाचून भुजबळांना विचारलं पाहिजे। राजकारणात मला काही रस नाही। पत्रकार लेखक म्हणून आहे ती वस्तुस्थिती मी मांडली आहे। मला भुजबळांबद्दल खूप आदर आहे, पण त्यांचीच काही लोकांसमोर माझ्याकडे ही व्यथा बोलून दाखवली होती। इतकंच नव्हे तर ती लोकांसमोर मांडण्यास संमतीही दिली होती असं राजदीप यांनी स्पष्ट केलं आहे। भुजबळ काहीही दावे करत पण ईडीच्या धास्तीनं अनेक नेते भाजप सोबत सत्तेत गेल्याचं काही लपून राहिलेलं नाही। खरं काय आहे हे जनताही जाणून आहे। अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या चौकशाही कशा बंद झाल्या, नवाब मलिक तुरुंगातून कसे सुटून आले, या सर्व गोष्टींचा अर्थ जनता जाणून आहे। मात्र आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर फक्त भुजबळांबाबतच्याच बातम्या कशा बाहेर आल्या यामागे कोणाचा हात आहे हे मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही।